नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता रब्बी हंगामातील ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. 10 डिसेंबर 2025 पासून तुम्ही 24 जानेवारी 2026 पर्यंत ई पीक पाहणी करू शकता. ई पीक पाहणी कशी करायची याविषयीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. गरजू शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि यामध्ये काही अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. आपण सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. यावरती क्लिक करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बॉक्स आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करा ई पीक पाहणी. ई पीक पाहणी अशा प्रकारे टाईप करून सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ॲप आलेले आहे. याचा इंटरफेस अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी पहा, हे ई पीक पाहणी करण्याचे ॲप आहे. हे ॲप आपण बॅक घेऊन इन्स्टॉल करून घेऊया. या ठिकाणी इन्स्टॉल आहे, यावरती क्लिक करा. आपण हे ॲप इन्स्टॉल करून घेत आहोत. मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल झालेले आहे. आता आपण ओपन करून घेऊया. आता आपल्याला काही परमिशन मागणार आहे. या ठिकाणी या ॲपसाठी सर्व परमिशन द्यायचे आहेत. ॲप वापरताना असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून परमिशन द्या. आता आपल्याला लोकेशनचे परमिशन मागत आहे. पुन्हा एकदा ॲप वापरताना या ऑप्शनवरती क्लिक करा. अनुमती द्या या ऑप्शनवरती क्लिक करा. आपण ई पीक पाहणी कशी करायची ते पाहणार आहोत. या ठिकाणी स्क्रोल करा. पुन्हा एकदा स्क्रोल करा. आता या ठिकाणी महसूल विभाग दाखवलेले आहे. याच्याच खाली निवडा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आता सर्व महसूल विभाग, महाराष्ट्रातील जेवढे काही महसूल विभाग आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो या ठिकाणी निवडा. मी नाशिक निवडत आहे. आता हा एक बाण आहे, यावरती क्लिक करा. एक नंबरचा ऑप्शन आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा. या ठिकाणी क्लिक करा. आता आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यासाठी सांगत आहे. या ठिकाणी जो काय तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून झालेला आहे. आता याच्याच खाली सांकेतिक क्रमांक पाठवा असा आहे, यावरती क्लिक करा. आपल्या मोबाईलला एक SMS येईल, त्यामध्ये हा सांकेतिक क्रमांक असेल. या ठिकाणी आलेला आहे 6269. अशा पद्धतीने या ठिकाणी सांकेतिक क्रमांक टाकून घ्या आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी लॉग इन केले. आता आपल्यासमोर खातेदाराचे नाव निवडा असा ऑप्शन आहे. या ठिकाणी निवडावरती क्लिक करा. आपण या अगोदर रजिस्ट्रेशन केले होते त्यासाठी ॲटोमॅटिकच या ठिकाणी नावे आलेली आहेत. तुम्ही देखील या अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल किंवा या अगोदर ई पीक पाहणी केली असेल तर ॲटोमॅटिक तो मोबाईल नंबर टाकल्याबरोबर आणि त्याचा सांकेतिक क्रमांक टाकल्याबरोबर अशा पद्धतीने तुम्हाला नावे दाखवली जातील. यामधील कोणाची ई पीक पाहणी करायची आहे त्यांना सिलेक्ट करा. तो खातेदार या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी खातेदार सिलेक्ट केला आहे. आता याच्याच खाली जो बाण आहे यावरती क्लिक करा. आता आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे. आता याच्याच कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पहा पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करा. आता अशा प्रकारचे आपल्यासमोर माहिती नोंदवण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. आता या ठिकाणी खाते क्रमांक या ऑप्शनवरती क्लिक करा. आपण जर या अगोदर फॉर्म भरला असेल तरच ही माहिती येईल, अन्यथा तुम्हाला ही माहिती पूर्णपणे टाईप करावं लागेल. या ठिकाणी ऑटोमॅटिक माहिती आलेली आहे.
या ठिकाणी खाते क्रमांक सिलेक्ट केलेला आहे, म्हणजे जो काही तुमचा सर्वे नंबर असेल तो या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. याच्याच खाली भूमापक अर्थात गट क्रमांक निवडण्यासाठी ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आता आपण गट क्रमांक निवडलेला आहे. आपलं क्षेत्र किती आहे त्याची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर याच्याच खाली हंगाम असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आता आपल्याला जर 1 वर्षाची ई-पीक पाहणी करायची असेल, म्हणजे तुमच्या शेतामध्ये आलं किंवा ऊस अशी जर पिकं असतील 1 वर्षासाठी असणारी, 1.5 वर्षासाठी असणारी, तर त्यांच्यासाठी संपूर्ण वर्ष या ऑप्शनचा वापर करून तुम्ही ई-पीक पाहणी करायची आहे. परंतु आपण रब्बी केसमध्ये म्हणजे रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी करत आहोत. त्यासाठी रब्बी या ऑप्शनला क्लिक केले. आता खाली स्क्रोल करून घ्या. यानंतर पिकाचा प्रवर्ग असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आपण मिश्र पीक केले आहे की एकच पीक केले आहे की पॉलीहाऊस पीक आहे, सेडनेट्स पीक आहे, कोणत्या प्रकारचं पीक आहे यामधून ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आपलं एकच पीक आहे, त्यासाठी पहिला ऑप्शन आपण या ठिकाणी निवडूया. याच्याच खाली पिकाचा प्रकार असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पीक पेरले आहे की फळबाग आहे ते यामधून सिलेक्ट करायचे आहे. आपण पीक आहे. त्यानंतर झाडाची नावे किंवा पिकाचे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जे काही आपले पीक आहे ज्वारी, बाजरी, धान्य, साळ, भात, भुईमूग, मका, स्वीट कॉर्न, मका धान्यासाठी मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा, हरभरा जी काही पिकं आहेत त्या या लिस्टमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी खूप सारी लिस्ट आहे. तुमचे जे काही पीक असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी आपला कांदा आहे. या ठिकाणी आपण कांदा ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी पहा कांदा आहे, यावरती क्लिक केले. यावरती क्लिक केल्यानंतर याच्याच खाली क्षेत्र भरा असा ऑप्शन आहे. हे आरमध्ये म्हणजे हेक्टरमध्ये आपलं पूर्ण क्षेत्र या ठिकाणी कांदा पीक पेरलेले आहे. या ठिकाणी आपण पूर्ण क्षेत्र या ऑप्शनला क्लिक केले. ऑटोमॅटिक जेवढे काही क्षेत्र आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे जर क्षेत्र कमी असेल तर या ठिकाणी तुम्ही तसे टाकू शकता. जर संपूर्ण असेल तर तुम्ही पूर्ण क्षेत्र अशा पद्धतीने निवडू शकता. यानंतर जलसिंचनाची साधने असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. तुम्ही हे क्षेत्र कोणत्या पद्धतीने भिजवता म्हणजे पाणी कोणत्या पद्धतीने देता, ती या ठिकाणी काय सोर्स आहे तो या ठिकाणी सोर्स निवडायचा आहे. या ठिकाणी जर कोरडवाहू असेल म्हणजे तुम्ही पाणी द्यायची तुमच्याकडे काही सुविधा नसेल तर कोरडवाहू म्हणून सिलेक्ट करायचं असतं, किंवा खाजगी कालवा, सरकारी कालवा, कूपनलिका, बोरवेल, विहीर विहीर वगैरे असं जे प्रत्येकाचे ऑप्शन आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. बंधारा वगैरे, नदी, नाला, शेततळे सर्व ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या प्रकारानुसार या ठिकाणी सिलेक्ट करा. मी या ठिकाणी बोरवेल सिलेक्ट करणार आहे. या ठिकाणी आहे बोरवेल. अशा पद्धतीने बोरवेल सिलेक्ट केले. कूपनलिका, बोरवेल, विधीन, विहीर अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. बोरवेल म्हणून सिलेक्ट केलेला आहे. यानंतर याच्याच खाली सिंचन पद्धती म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी हे पीक पाणी देता हे निवडायचं आहे. या ठिकाणी निवडा ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचं ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे की प्रवाही सिंचन आहे की अन्य कोणतं सिंचन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमचं जर ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचन निवडा. जे काही असेल ते तुम्ही निवडू शकता. आपण प्रवाही सिंचन म्हणजे डायरेक्ट दंडाद्वारे पाणी देतोय, यासाठी प्रवाही सिंचन अशा पद्धतीने सिलेक्ट केले. यानंतर लागवडीचा दिनांक म्हणजे तुम्ही जे पीक पेरले त्याची तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आपला साधारण 1.5 महिन्याचा कांदा आहे. आपण या ठिकाणी 1.5 महिन्याची जी काय तारीख होती पेरणीची ती या ठिकाणी टाकून घेणार आहे. या ठिकाणी एक कॅलेंडरचा आयकॉन आहे, या कोपऱ्यामध्ये यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाठीमागला आत्ता डिसेंबरचा महिना आहे. आपल्याला जर पाठीमागं घ्यायचं असेल तर या ठिकाणी एक बाणाची मार्किंग आहे, यावरती क्लिक करा आणि याच्यातून तारीख तुम्ही सिलेक्ट करा. याच्यातून आपण 15 नोव्हेंबर ही तारीख सिलेक्ट केलेली आहे. अशा पद्धतीने ओके ऑप्शनवरती क्लिक केले.
या ठिकाणी तारीख आली आहे 15/11/2025. या दिवशी कांदा पिकाची पेरणी केलेली आहे. आता पुढे जा असा हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपला गट नंबर ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपण गटामध्ये कुठे आहात त्याची मार्किंग या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी आपण गटामध्ये आहे, या ठिकाणी मार्किंग दिलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी रिफ्रेश होत नसेल तर अद्ययावत करा असा एक ऑप्शन आहे. या ठिकाणी पहा, यावरती क्लिक करून तुम्ही अद्ययावत करू शकता. आता आपण या ठिकाणी पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करूया. आता आपल्याला पिकाचे छायाचित्र घ्यायचे आहे. आता आपण पिकाच्या जवळ जाऊया. या ठिकाणी मी शेतामध्येच आहे. या ठिकाणी छायाचित्र 1 वरती क्लिक करा. गटापासूनचे अंतर 0.0 मीटर. आपण पीक पाहणीसाठी निवडलेला गट क्रमांकापासून दूर आहात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो काढा. जर असं आलं तर काय करायचं आहे, आपलं जे काही मॅपचं ॲप आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे, किंवा पुन्हा एकदा बॅक येऊन या ठिकाणी जो आपल्याला गट क्रमांक आला होता त्यावरती क्लिक करायचं आहे. आता माझं ॲटोमॅटिक तसा एरर आला, परंतु त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर ॲटोमॅटिक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी आमचं कांदा पीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्याला आता याची ई पीक पाहणी करायची आहे. आता आपण याचा फोटो काढून घेऊया. फोटो काढून घेतलेला आहे. फोटो जर आपल्याला पुन्हा काढायचा असेल तर पुन्हा प्रयत्न करा असा एक ऑप्शन आहे, किंवा फोटो ओके असेल तर ठीक या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी आपला पहिला फोटो या ठिकाणी केसरी रंगामध्ये झालेला आहे. आता आपल्याला दुसरा एक फोटो काढायचा आहे. दुसरा फोटो आपण दुसऱ्या बाजूने काढून घेऊया. या ठिकाणी दुसऱ्या फोटोवरती क्लिक करा. दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर काही वेळ असं देखील बफरिंग होऊ शकतं. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा आपल्याला एरर आला आहे, परंतु ठीक ऑप्शनवरती क्लिक करा आणि पुन्हा एकदा आपण आता फोटो काढून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनी फोटो काढा. आपण त्या बाजूनी फोटो काढला होता. आता आपण दुसऱ्या बाजूनी फोटो काढून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने आपण फोटो पुन्हा एकदा काढलेला आहे. ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करा. आपला दुसरा देखील फोटो या ठिकाणी काढलेला आहे. आता या ठिकाणी एक मार्किंग आहे बरोबरची, यावरती क्लिक करा. आपले आलेले फोटो आणि आपली डिटेल्स सर्व बरोबर आहे का एकदा पाहून चेक करा. पिकाच्या पाहणीचा दिनांक आज आहे 12/12/2025. अशा पद्धतीने तारीख आलेली आहे. त्यातून आपला खाते क्रमांक, गट क्रमांक, आपले क्षेत्र, पेरणीचे क्षेत्र, पोटखराबा, हंगाम कोणता आहे, रब्बी वगैरे, आपलं पीक कशा पद्धती आहे, निर्बळ पीक, त्याचबरोबर पेरणीचा दिनांक 15/11/2025, आपली जलसिंचनाची साधने, कूपनलिका, बोरवेल, विहीन, विहीर अशा प्रकारचा ऑप्शन निवडलेला आहे. त्याचबरोबर जलसिंचनाचा प्रकार म्हणजे भिजवण्याचा जो काय प्रकार आहे, पाणी देण्याचा जो काय प्रकार आहे, तो प्रवाही सिंचन निवडला आहे आणि पिकाचा प्रकार पीक आहे आणि पिकाचे नाव किंवा झाडाचे नाव कांदा आहे. या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे. आता या ठिकाणी चेकबॉक्स आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याबरोबर निळ्या रंगाची मार्किंग होईल आणि पुढे या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी पहा, सूचना, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. या ठिकाणी एरर आला होता, परंतु तरी देखील आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. आता ठीक ऑप्शनवरती क्लिक करा. आपलं या ठिकाणी काम झालेलं आहे. आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली की नाही, किंवा याच्यामध्ये काही चूक झाली तर ती देखील दुरुस्त करता येते किंवा एडिट करता येते. पिकाची माहिती पहा असा एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी पहिला ऑप्शन पीक पेरणीची माहिती भरा, त्याच्या शेजारी पिकाची माहिती पहा असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आत्ताच आपण जी पीक पाहणी केली त्याची डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला जर यामध्ये काही चूक वाटत असेल
तर दुरुस्ती करा असा ऑप्शन आहे, हा फक्त 24 तास असतो. आणि आपल्याला जर पूर्णपणे माहिती डिलीट करायची असेल तर नष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पिकाची माहिती नष्ट करू शकता. अशा पद्धतीने तुमची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू मित्रांना, तुमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि कोणती अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 100% रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.